रोहित पवारांना जामीन मंजूर झालाय। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झालाय। पीएमएलए कोर्टानं रोहित पवारांना दिलासा दिला। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून या प्रकरणासंदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। नंदकिशोर, पाहायला गेलं तर शिखर बँक घोटाळा प्रकरणी किंवा गैरव्यवहार प्रकरणी अनेक वेळेला पाहायला गेलं तर ईडीचे जे समन्स होते ते रोहित पवारांना देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। तर एका सुद्धा ईडीच्या समन्सला रोहित पवारांनी उत्तर दिलेले नव्हते किंवा ईडी ऑफिसमध्ये ते हजर झालेले नव्हते। पण जर पाहायला गेलं तर याच प्रकरणी आज कोर्टाने सुद्धा त्यांना नोटीस बजावल्यानंतर आज रोहित पवार हे कोर्टात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेंच्या कन्या सुद्धा ज्या रुची सुळे आहेत त्या सुद्धा दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात कोर्टानं असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजे जी शिखर बँक आहे, ज्या घोटाळ्याशी संबंधित आर्थिक व्यवहाराप्रकरणी जे रोहित पवार आहेत त्यांच्यावरती जात मुसळ म्हणजे पियर बॉन्ड जी सुटका असते ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत रोहित पवारांना हा संपूर्ण जो दिलासा आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळते। रोहित पवारांचा हा MPPL कोर्टाकडून जात मुसक्यावरची जी सुटका आहे ती झालेली आपल्याला आता पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या तपशिलांसाठी।